त्यामुळे कुठलेही काही श्रेयवाद नाही, कुठलं काही कोणाला क्रेडिट घ्यायचं नाही. आमचा उद्देश एवढाच आहे, ज्या ठिकाणी पाणी भरतं त्या ठिकाणी पाणी भरलं नाही पाहिजे. मग ते हिंदमाता, मिलन सबवे आणि की कुठलं आहे ते अंधेरी सबवे, या ठिकाणी देखील हाय प्रेशरचे पंप ठेवलेले आहेत आणि हे पाणी समुद्रात जेव्हा भरती असते तेव्हा समुद्रात जात नाही. त्यावेळी होल्डिंग पॉईंट तयार केले 13 ठिकाणी, ते पूर्ण स्टोरेज केलं जातं. त्या होल्डिंग पॉईंटमध्ये जवळपास त्याची कॅपॅसिटी करोडो लिटरची कॅपॅसिटी आहे. त्यामुळे तो देखील एक जमेचा भाग आहे आणि त्यामुळे नाले सफाई पूर्णपणे अतिशय यशस्वीपणे करावी, हार्ड बेस लागेपर्यंत, अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. प्रकल्प आहे तो राबवण्यात येणार होता, त्या संदर्भात मिठी नदीचा जो प्रकल्प आहे तोही आपण राबवतोय. आता येणारे जे आउटलेट आहेत मिठी नदीमध्ये जे येणारे आउटलेट आहेत ते आउटलेट बंद करून एक सीवर लाईननी त्याला आपण STP मध्ये घेणार. STP मध्ये त्याचं पाणी शुद्ध ट्रीटमेंट करणार आणि मग त्यामुळे हे मिठी नदीचा जे काळा रंग आहे हा आपल्याला भविष्यामध्ये बदललेला दिसेल. त्यामुळे तोही प्रोजेक्ट जो आहे, तो टेंडर जो आहे तो काढलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी होती आहे. मला एवढंच सांगायचं आहे, किती टक्के झालं, किती हे केलं, यापेक्षा माझी अपेक्षा आहे की पावसाळ्यामध्ये पाणी तुंबता कामा नये, एवढं नाली सफाई करा. आता काही ठिकाणी 98% झाले, काही ठिकाणी 100% मिळवलं. 100%ला मला समाधान नाही. तुम्ही हार्ड बेस लागेपर्यंत काढा, हार्ड बेस लागेपर्यंत काढा. आजूबाजूचे जे काही नाल्याच्या बाजूला जिथे स्कोप आहे नाला रुंद करण्याचा तो करा, जेणेकरून पाण्याचा फ्लो जो आहे, कॅरिंग कॅपॅसिटी वाढेल आणि पाणी तुंबणार नाही. अशा प्रकारच्या सक्त सूचना आहेत. त्यामुळे जे अधिकारी, आता ही सर्व टीम तर काम करते, जे अधिकारी त्या भागातले, ज्या भागामध्ये ज्यांचे नाले आहेत त्यांची जबाबदारी आहे, त्यांनी पूर्णपणे नाले सफाई व्यवस्थित होईपर्यंत स्वतः विजिट करणे, त्यांनी स्वतः पाहणी करणे आणि तो नाला साफ करून घेणे. त्यांना जे अधिकारी चांगलं काम करतील त्यांचा आम्ही सन्मानच करतो. जे अधिकारी कामात कुचराई करतील त्यांच्यावर कारवाई देखील केली जाईल, हे देखील मी सांगत असतो. आणि त्यामुळे मागच्या वर्षाचा अनुभव आम्हाला चांगला आलेला आहे आणि यावेळेस देखील पाणी या ठिकाणी भरणार नाही, अशा प्रकारचं एक नियोजन मुंबई महापालिकेने केलेलं आहे. सामनामधून आज टीका करण्यात आलेली आहे. पाणी टंचाईला सामोरं सामनातून आज टीका करण्यात आली आहे. मुंबईला पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे. जो रिझर्व्ह वॉटर आपण असतं तेही आपण लवकर दिल्यामुळे कुठेतरी ही पाणी टंचाईला आपल्याला सामोरं जावं लागतं का? धरणांमध्ये पाण्याची क्षमता कमी झाली आहे. आता पाऊस येतोय, परंतु येईपर्यंत आपल्याला काटकसर करावी लागेल आणि म्हणून 5% जे काही काटकसर आपण करतोय ही लोकांच्या हिताची आहे. पाऊस लवकरच येईल अशा प्रकारची अपेक्षा आहे. दुष्काळी भागात देखील मी परवा आढावा घेतलेला आहे. चारा, पाणी टंचाई, जनावरांचं पिण्याचं पाणी, लोकांचं पिण्याचं पाणी, यावर देखील आपण नियोजन केलेलं आहे आणि मुंबई महापालिकेत देखील पाण्याची टंचाई भासू नये याची सर्व पूर्वतयारी, नियोजन म्हणून हा निर्णय आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईमध्ये नालेसफाई त्याचबरोबर नदीच्या साफसफाईची पाहणी करण्यात आलेली आहे. पावसाळ्यामध्ये पाणी तुंबता कामा नये यासाठी सर्व उपाययोजना करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे.